नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी अनुष्ठान सुरू केलेलं आहे. असं म्हणतात की गेले 11 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ नारळ पाणी पिऊन आहेत. इतकंच नाही मित्रांनो, तर त्यांनी नुकतंच रामेश्वरमला भेट दिली आणि तिथेही काही अनुष्ठानं केली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ क्लिपही व्हायरल झाले. पंतप्रधान मोदी जेव्हा अशा काही गोष्टी करतात, तेव्हा त्यामागे निश्चितच काहीतरी कारण दडलेलं असतं. खरं म्हणजे असे अनुष्ठान, असे व्रत ठेवणं ही प्रत्येकाची खाजगी बाब असते. आणि आतापर्यंत देशात जे जे पंतप्रधान झाले, त्यांनी आपली सेक्युलर प्रतिमा जपण्यासाठी भले त्यांनी अशी अनुष्ठानं केली असतील, असे व्रत ठेवली असतील, तरीही त्यांनी जाहीररित्या त्याची वाच्यता कधीही केलेली नाही. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर शरद पवार म्हणतात की देव ही माझी खाजगी बाब आहे आणि मी खाजगी सगळं करतो, मी जाहीररित्या काही करत नाही. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळं जाहीररित्या करतात, याचा अर्थ एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार किंवा त्यांच्यासारख्या सेक्युलर वाद्यांच्या दृष्टीने हे धर्म कट्टरतेकडे झुकणारे आहेत किंवा ते अंधश्रद्धाळू आहेत. अशा दोन गोष्टीतच ते व्याख्या करतात. पण मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्रत करतात, ही अनुष्ठानं करतात, त्यामागे निश्चित असं काहीतरी कारण हे असू शकतं आणि ते आहे. मंडळी, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 दिवस केवळ नारळ पाणी पिऊन राहत आहेत. ही बातमी देशभरात पसरली त्यावेळेस देशातल्या प्रत्येक नागरिकाला निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली. मंडळी, या देशातला जो सर्वसामान्य व्यक्ती आहे, तो सर्वसामान्य व्यक्ती हा निश्चितच देव या संकल्पनेवर विश्वास ठेवणार आहे. तोही उपास तापास करतो, त्याला जमतील तेवढी अनुष्ठानं करत असतो. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळं करतात त्यावेळेस मोदी हे अशा सर्वसामान्य माणसाच्या हृदयात जाऊन बसतात. नरेंद्र मोदी हे आकाशातून पडलेले कोणतरी व्यक्ती आहेत असं त्यांना वाटत नाही. आणि त्यांना वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मधलेच आहेत, जे आपल्यासारखंच वागतात, आपल्यासारखंच सगळं करतात. आणि ही मोदींची खासियत आहे मित्र, ही मोदींची खासियत आहे की मोदी हे आपण सर्वसामान्य आहोत, आपण सर्वसामान्यांसारखं जगतो, त्यांच्यासारखं राहतो, त्यांच्यासारखं वागतो, हे नेहमी दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जी अनुष्ठानं करतायत किंवा त्यांचं त्या अनुष्ठानाबद्दल जी जाहीर वाच्यता झाली, त्यावरून देशातले सेक्युलर आणि त्यांच्या विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली की हे काय चाललंय, हे अशा प्रकारे देशाची सेक्युलर प्रतिमा भंग करू पाहत आहेत. पण मित्रांनो, आज देशामध्ये सेक्युलर कोण आहे हा गहन प्रश्न आहे. केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच व्यक्ती या देशामध्ये सेक्युलर आहे, जे स्वतःला आम्ही देव मानत नाही, आमचा देवावर विश्वास नाही असं म्हणतात. आणि अशा व्यक्ती या सर्वसामान्यांच्या हृदयात कधीच जाऊन बसत नाही. मंडळी, एक उदाहरण तुम्हाला देतो. आज सकाळी मार्केटमध्ये गेलो होतो, भाजी आणायची होती. एका टॅक्सीवाल्याशी बोलणं झालं. त्या टॅक्सीवाल्याला विचारलं, तो उत्तर प्रदेशच्या अयोध्येच्या जवळचा. त्याने बरंच तिकडची माहिती दिली की अयोध्या कशी आहे, आता काय होत आहे वगैरे सगळं. आणि एक वाक्य म्हणाला की मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होते, ही खरंच मोठी गोष्ट आहे.
म्हटलं बाबा रे, का तुला असं वाटतं ती मोठी गोष्ट आहे? ना मोदीच म्हणे व्रत करतात, मोदीच अनुष्ठानं करू शकतात, आणि असं व्रत अनुष्ठानं करणाऱ्या व्यक्तीच्या हातून प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होणं हेच खूप गरजेचं आहे. मंडळी, हा अनुभव तुमच्या घराघरात येईल, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला येईल. फक्त डोळे उघडे ठेवा आणि कानही उघडे ठेवा. जो सर्वसामान्य व्यक्ती आहे, तो आपल्या जीवनातले कष्ट, अडीअडचणी दूर व्हाव्यात म्हणून अशी अनुष्ठानं त्याच्या त्याच्या पातळीवर करत असतो मित्रांनो. कोणी उपवास धरतं, तर कोणी यज्ञ करतं, अगदीच नाही तर कोणी मित्रांनो वार पाळतं. आणि हे त्यांच्या त्यांच्या पातळीवरची अनुष्ठानं असतात. मोदी तेच करतायत, आणि त्यामुळे मोदी हे आपले आहेत. मोदी या मातीतले आहेत, आपल्या मधूनच पुढे आलेले आहेत. ही आत्मीयतेची भावना या सगळ्या लोकांमध्ये निर्माण करण्यात मोदी यशस्वी ठरलेले आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, मोदी आणि सर्वसामान्य हे जे अनोखं नातं जे घट्ट झालेलं आहे, ते दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत चाललेलं. कालच व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये क्लिप तुम्हाला दाखवली. मध्ये ते किन्नर काय म्हणतायत तुम्ही ऐकलं सर्वात शेवटी. मोदी अनुष्ठान कर रहे हैं, व्रत कर रहे हैं, हमको हम उनको बहुत बहुत आशीर्वाद देते. मित्रांनो, ही सर्वसामान्यांची व्यथा असते, ही सर्वसामान्यांची कथा असते. आणि ती कथा, ती व्यथा जर आपण पकडली नाही किंवा आपण आत्मसात केली नाही, तर ती व्यक्ती सर्वसामान्यांच्या हृदयात कधीच जाऊन बसत नाही. मोदी नेमकं तेच करतायत, आणि त्यामुळे मोदी हे सर्वसामान्यांच्या हृदयात जाऊन बसलेले. मंडळी मंडळी गांधी हे लोकांच्या हृदयात का बसले? कारण गांधी ही व्रतप्रकल्प करायचे, अनुष्ठान करायचे, उपास करायचे, आणि त्यामुळे ते सर्वसामान्यांना आपले वाटायचे. सर्वसामान्यांची मनोवृत्ती जाणून हे सगळं गांधीजी करायचे. आज तेच गांधी हे सेक्युलर आहेत, पण मोदी मात्र जातीयवादी. पण अशा गोष्टींचा मोदींना कुठेही फरक पडत नाही. मोदींना लक्ष माहिती आहे, मोदींना काय करायचं माहितीये, काय साधायचंय माहितीये, आणि त्यामुळे मोदी हे सगळं करत असतात. मी असं म्हणत नाही मित्रांनो की त्यामध्ये मोदींची आत्मीयता आहे निश्चितच आहे. आणि ती आत्मीयता आहे म्हणूनच लोक मोदींच्या मागे आहेत. हा जर दिखावा असता ना, तर मोदींच्या मागे लोक नसती मित्रांनो. आज रामेश्वरमला जाणं, तिथे त्या थंडीमध्ये थंड पाणी अंगावर ओतून घेणं, भर समुद्रात कमरेभर पाण्यामध्ये जाऊन उभं राहणं, हे सगळं निश्चितच खूप मोठं आहे. मंडळी, एक दिवस जर आपण काही खाल्लं नाही तर पोटात काय हालत होते आपल्याला माहिती आहे. मोदी 11 दिवस फक्त नारळ पाणी पिऊन आहेत. हे अनुष्ठान सर्वसामान्यांच्या मनात भरलेलं आहे. आणि म्हणून मोदी हे जिंकलेले आहेत, आणि ते सतत जिंकत राहणार आहेत. त्यांच्या विरोधकांना मोदी कळलेच नाहीत, हे तितकंच खरं. आणि म्हणून विरोधक चेष्टा करणार, जेवढी चेष्टा करणार तेवढी सर्वसामान्य व्यक्ती, सर्वसामान्य जनता ही मोदींच्या जवळ जाणार, हेही तितकंच खरं. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.